येईल का जुळून नाते? मिताली आपल्या कामाला गेली. दिव्या आदित्यच्या ऑफिसला यायला निघाली. इथून पुढे आदित्यला आनंद मावेना झाला होता, तर शिवला काळजी. बॉस आनंदाच्या भरात काही उलटसुलट नको करायला. मागच्या वेळी चांगली ती तयार होऊन आलेली, तर आदित्य सरांनी काहीतरी केलं ते अजूनही आदित्यने शिवला सांगितलं नव्हतं. बॉस, मागच्या वेळीसारखं काही करू नका. मी तुम्हाला दोघांना एकटं नाही सोडणार. उगाच भांडत राहता आणि मॅडम मग डायरेक्ट हाणामारीवर येतात आणि तुम्हीही चिडता. उगाच काहीच गडबड नको, शिव म्हणाला. आदित्य थोडा अस्वस्थ आणि आनंदी होता. त्याला हुरहुर लागली होती. शिव बोलला तेव्हा त्यालाही जाणवलं, तू थांब. मी काही गडबड करत असेल तर मला थांबव. कारण तिला बघितलं की मी तिच्याकडे आपोआप खेचला जातो, कळतही नाही. मागच्या वेळी एक कपाळावर किस केलं की ती महागात पडलं मला. सदानकदा मॅडमचा हात वरती, डायरेक्ट गालावर निशाणी उठवूनच थांबतो, आदित्य म्हणाला. ओके, म्हणून तुम्हाला राग आला त्यांचा. पण त्या चुकीच्या नव्हत्या. नको त्यावेळी नको ते सुचतं तुम्हाला. मीटिंगचं टेन्शन होतं दिव्या मॅडमना. पहिल्यांदा अटेंड करणार होत्या. साहजिकच थोड्या नाराज होत्या त्या. त्यात तुम्ही असं वागलात तर काय करणार त्या, शिव म्हणाल्या. थोडक्यात बॉसची कान उघडणी चालू होती. शिव, होऊन जातं रे. मी कधी तिच्याजवळ पोचलो तेही लक्षात आलं नव्हतं मला. जेव्हा कानाखाली बसली तेव्हाच माझं चित्त थाऱ्यावर आलं होतं. पण सारखं सारखं काय मारते म्हणून राग आला मला. मग रागात तिला पकडलं होतं. पण नंतर जेव्हा तिला बॅक पेन व्हायला लागलं तेव्हा मलाच वाईट वाटलं. तेव्हा मी तिला जेवायला बोलवायला गेलो होतो, पण ती पाण्याचं जग घेऊन मारायला उभी होती. त्यावेळी खूप वाईट वाटलं मला शिव, म्हणून तिला जाऊ दिलं मी कंपनीतून, आदित्य म्हणाला. ठीक आहे, पण बॉस तुम्ही ह्यावेळी खुर्चीतून उठायचं नाही. ती आली की मी बघेन पाणी द्यायचं. तुम्हाला जे काही करायचं ते मला सांगायचं, शिव म्हणाला. तसा आदित्य हसला. शिव, मॉमने मितालीला फोन केला होता. तेव्हा मॉमला मिताली म्हणाली, दिव्या विचार करते माझा. आदित्य म्हणाला आणि शिवही खुश झाला. बॉस खरंच? दिव्या मॅडम असं म्हणाले. तेव्हाच काल तुमच्याशी चांगल्या बोलल्या, शिवने अंदाज वर्तवला. असेल, पण मी खूप खुश आहे, आदित्य म्हणाला. हां, पण बॉस तुम्ही खुशी खुशीत काहीच ॲक्शन करू नका. बनाया माहोल बिघडवता. मीटिंगच्या वेळी त्यांनी स्वतःहून फोन केला होता. त्या सर्व तयारी करत होत्या. आताही त्या टेन्शनमध्येच असतील, शिव म्हणाले. अरे मी तिला कम्फर्ट वाटावं असंच वागतो, पण मीच तिच्यात हरवतो आणि मी हरवलो की तो कम्फर्टही हरवत असावा बहुधा, आदित्य हसत म्हणाला. नको हरवू. तुम्ही हरवला की मी तुम्हाला हलवत राहीन, शिव म्हणाला. देव करो ही भेट चांगली हो, आदित्य म्हणाला. थोड्या वेळात दिव्या आली. थोडीशी टेन्शनमध्ये वाटत होती. सिंपल ड्रेस, नो मेकअप, नो एनी एक्साइटमेंट. एकदम शांतपणे येत होती. तरीही आदित्यची नजर स्क्रीनवर स्थिरावलेली बघितलं शिवने. तसा शिव अलर्ट झाला. बॉस, दिव्या मॅडम आल्यात? शिवने विचारलं. आदित्यने फक्त एक हलका हुंकार दिला. बॉस बॉस तुम्ही लक्षात ठेवा, ती टेन्शनमध्ये आहे. आपल्याला ते सोशल मीडियाबद्दल बोलायचं आहे तिच्याशी. शिवने मुद्दा लक्षात आणून दिला आदित्यच्या, जेणेकरून आदित्यचं डोकं आणि विचार नको तिकडे भरकटणार नाही.
आदित्यची अशी थंड प्रतिक्रिया बघून शिवने तर डोक्यालाच हात लावला. दिव्या मॅडम येतील आता ऑफिसमध्ये, त्या टेन्शनमध्ये आहेत. त्यांच्याशी फक्त सोशल मीडियाबद्दल बोलायचं आहे. मी अतुलला बोलावलं आहे, तोही येईल 5 मिनिटात. शिव बोलला. शिवला बॉसबद्दल खूपच काळजी होती. तो काम न सांगताही चोख करत होता. ओके, आदित्यने स्वतःला सावरत शिवला उत्तर दिलं. पण त्याचं हृदय त्याच्या नकळत उड्या मारत होतं. त्याला कोण सांगणार? आदित्य एखाद्या रीलसाठी इतका रेस्टलेस झाला नसेल, इतका आता वाटत होता. इतक्यात दरवाजावर टकटक झाली. बॉस, दिव्या मॅडम आल्या, शिवने सांगितलं आणि दिव्यासाठी दरवाजा उघडला. वेलकम दिव्या मॅडम, शिव म्हणाला. आदित्य मात्र तिला बघतच उभा होता. त्याला स्वतःच्या खुर्चीत बसायलाही सुचलं नव्हतं. इकडे तिला साधं सिंपल बघूनही आदित्यचे हार्टबीट फास्ट झाले होते. त्याच्याच कानांना जाणवेल इतकं हृदय फास्ट पळत होतं. तिने आपला विचार करायचं ठरवलंय, हे एकच वाक्य त्याच्या मेंदूला ह्या क्षणी जाणवत होतं. जगातील सर्वात सुंदर व्यक्ती म्हणजे दिव्या, असं त्याचा मेंदू, हृदय, मन सांगत होते त्याला. बुद्धी सध्या घाण पडली होती. तो वास्तवात नव्हताच. शिव दिव्यासाठी तुकारामला कॉफी आणायला सांगून आदित्यजवळ आला तर तो एकही शब्द बोलत नव्हता. दिव्याला एकटक बघत होता. बॉस बॉस एवढं समजावून पण तेच चालू आहे त्यांचं. अशाने ती आली तशीच निघून जाईल. शिव लगेच आदित्यकडे आला. त्याने त्याला थोडं टेबल खालून चाळवलं. सर, तुम्ही असं माझ्याकडे बघून मला अनकम्फर्टेबल करताय, दिव्या म्हणालीच शेवटी. तसा आदित्य वास्तवात आला. वेळीच सावरत त्याने पुन्हा दिव्याकडे बघितलं. सॉरी, बी कम्फर्टेबल म्हणत आदित्य खुर्चीत बसला. दिव्याची कॉफी आली तसं शिवने तिला आधी कॉफी घेऊन मगच आपण बोलू असं सांगितलं. तोपर्यंत अतुलही आला होता. दिव्याने अतुलला बघून प्रश्नार्थक नजरेने शिवकडे बघितलं. आदित्यशी जास्त बोलणं होत नसल्यामुळे दिव्या शिवला जास्त महत्त्व देत होती. हे आपल्या कंपनीचे PR डिपार्टमेंटचे हेड आहे, अतुल सावे. ते तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला मदत करतील आपल्याला. शिवने असं सांगितलं तेव्हा दिव्या रिलॅक्स झाली. नाहीतर तिला टेन्शन इथे बोलावून नवीन काही चालू नाही ना. आदित्यवर तिचा काळीचाही विश्वास नव्हता. आदित्यला तो मिळवायला खूप मेहनत करायला लागणार होती. दोघांचा दुवा सध्या शिव होता. आदित्य डायरेक्ट दिव्याशी बोलत असला तरी दिव्या मात्र सर्व शिवलाच सांगत होती. आदित्यला ते आवडत नव्हतं, पण काय करणार. त्याने गप्प केलं स्वतःला. याचा बदला मी माझ्या पद्धतीने नक्की घेणार. तिला फक्त माझी होऊ दे बस. एक एक ना इंसाफी का बदला लेंगे हम, आदित्य स्वतःला समजावत होता. दिव्या अतुलशी बोलत होती, सर्व सांगत होती. शिवने आदित्यला पायाला पाय लावून अतुलकडे लक्ष द्यायला सांगितलं, कारण त्याची नजर दिव्यावर स्थिरावली होती. अतुलने तिला कम्फर्ट केलं. दिव्याच्या मते हे काम नितीनशिवाय कोणीच करणार नाही. पण अतुलने तिला समजावलं, कधी कधी अपेक्षित नसलेली व्यक्ती असते अशा गोष्टींमागे. तेव्हा तू कोणालाही गृहीत धरू नकोस. एक तर नितीन जेलमध्ये आहे, त्याला एवढं सगळं मॅनेज करणं कठीण आहे. होऊ शकतं त्याने कोणाला तरी मदतीला घेतलं असावं. तो किंवा तीच हे सगळं हँडल करत असावी, अतुलने सांगितलं.
आपण याच्या मुळाशी जाणारच आहोत. अतुल आपल्याला मदत करेल, पण तू सावध राहायला हवं. तू नितीन हे करतोय म्हणून गाफील राहू नकोस, सतर्क राहा, शिवने सांगितलं. म्हणूनच आज त्याने दिव्याला खास इथे बोलावलं होतं. आपण इथून पुढे या अकाउंटवर लक्ष ठेवू आणि जे काही करायचं आहे ते आम्ही करू. तू फक्त सावध राहा आणि टेन्शन घेऊ नकोस. या 2च गोष्टी कर, बाकी काही नाही, आदित्य म्हणाला. दिव्या अतुल आणि शिवशी बोलून आपल्याला काय वाटतं सांगत होती. आदित्यकडे ती बघतही नव्हती. बोलून झालं तसं अतुलने तिला आश्वस्त केलं. त्यानंतर तिलाही बरं वाटलं. दिव्या, आता दुपार झाली, जेवूनच जा, शिव म्हणाला. हे खरं तर आदित्यकडून अपेक्षित होतं, पण शिव विचारत होता. असो, नको, मी घरी जाईन जेवायला, दिव्या म्हणाली. दिव्या, जेवून जा ना, आत्ता आदित्य बोलला. नको, दिव्या बोलतच होती की आदित्यने थांबवलं. जेवून जा, घरचं रात्री जाऊन खा, आदित्य म्हणाला. त्याला काय माहीत, घरी काहीच बनवलेलं नाही. सकाळी नाश्ता करून निघाल्या होत्या दोघीही, पण तिला थांबायचं नव्हतं म्हणून ती सांगत होती. आता आदित्य असं बोलल्यावर काहीच पर्याय नव्हता. ती थांबली, काही बोलली नाही. अतुल निघून गेला होता. शिव मात्र एकदम अलर्ट मोडवर आला होता. दोघे आमने सामने आले होते, पण दिव्या काही बोलत नव्हती. शिवला वाटत होतं त्यांना थोडा एकांत द्यावा, पण भीती वाटत होती. त्या एकांताचा फायदा घेतील तर बरंच आहे, पण भांडण केलं तर. दिव्या, बस जेवायला, आदित्यने जेवण प्लेटमध्ये घेऊन सांगितलं. त्याने दोघांना जेवण वाढलं होतं. शिव त्याला लूक देत होता. मीच काय गुन्हा केलाय, दोघांनाच फक्त वाढून घेतलं जेवण. यांनी काही गडबड नको करायला म्हणून मी इथे झटतोय आणि हा फक्त दोघांचंच बघतोय. दिस इज नॉट फेअर, शिव मनात म्हणाला. शिव सर, तुम्ही या, म्हणत शिवसाठी दिव्याने प्लेट घेतली. तसा आदित्य आतून जळलाच. मी हिच्यासाठी एवढे एफर्ट्स घेतोय आणि हिला मात्र शिवचंच पडलेलं आहे. नको दिव्या मॅडम, तुम्ही जेवून घ्या, मी नंतर बसेल. तुम्हाला काही हवं नको असेल तर सांगा, शिव म्हणाला. कारण आदित्यच्या डोक्यावर पडलेल्या आठ्या शिवने पाहिल्या होत्या. दिव्या, तू जेव, तू बसेल नंतर, आदित्य मुद्दाम म्हणाला. दिव्याने शिवला काढलेली प्लेट त्याला आवडली नव्हती. जळकुटा नुसता. हे आदित्यचं बरं आहे, त्याला सगळीकडे शिवच लागतो, पण दिव्या आणि तो असताना शिवने मध्ये आलेलं चालत नाही. हे अजबच रसायन म्हणजे आदित्य. तिला जेवताना बघत होता, स्वतः जेवायला विसरला होता. दिव्या मात्र जेवणाकडे बघून जेवत होती, पण तिला जाणवत होतं आदित्यची नजर. तिने हळूच त्याच्याकडे बघितलं तर त्याने हात पुढे करत तिच्या ओठांच्या बाहेर लागलेलं भाताचं एक शीत हाताने काढलं. दिव्याला त्या क्षणी काय वाटलं कळलंच नाही. तिने डोळे मिटून घेतले, श्वास रोखून धरला. अंगावर झरक्कन काटा आला आणि तिच्याही नकळत तिच्या अंगाची किंचित थरथर झाली. आदित्य आता नक्की काय करण्यासाठी हात पुढे करतोय हेच कळत नव्हतं दिव्याला. शिवही घाबरला आदित्यला हात पुढे करताना बघून, पण त्याने हात पुन्हा मागे घेतल्यावर मात्र शिवने रोखून धरलेला श्वास सोडला. नशीब, शिवला वाटलं होतं आत्ता महाभारत घडतंय की काय. आदित्य सर, तुम्ही जेवा, त्याला आपल्याकडे एकटक बघताना बघून दिव्या न राहून बोललीच. त्याच्या बोटांचा स्पर्श तिच्या मनावर जादू करून गेला होता.
पण ती तसं दाखवणार नव्हती. शिव मात्र एक एक सेकंदाची गिनती करत होता. टू बी कंटिन्यू. बघू पुढे काय होतंय. सर्व गोष्टी कळण्यासाठी RB व्हायरल फीवर 1 पुढील येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी राणे पाताळे. धन्यवाद. या चॅनलवर निरनिराळ्या कथा ऐकण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा.